Use your brain power. First question: Why should the weight of an object be maximum at the poles and minimum at the equator? प्रश्न असा विचारला आहे आपल्याला की जी अर्थ असते, अर्थचा शेप कसा आहे? अंडाकृती. कसा शेप आहे बाळांनो? अंडाकृती शेप आहे. ठीक आहे. मग आता अर्थमध्ये पोल्स आणि इक्वेटर कुठे हे माहिती पाहिजे आपल्याला. ठीक आहे. आणि त्यांनी क्वेश्चन काय विचारलं आहे की जे पोलला जे वेट असतं ते मॅक्झिमम असतं आणि इक्वेटरला वेट कसं असतं? मिनिमम. म्हणजे जो मधला भाग आहे असा गोलाकार, एक इमॅजिनरी लाईन असते मध्ये, त्याला आपण इक्वेटर म्हणतो. बरोबर. आणि त्याचे जे शेवटचे एंड आहेत हे झाले इक्वेटर, शेवटचं एक इकडं एक इकडे. ठीक आहे. आणि वरचा आणि जो खालचा भाग आहे ते झाले पोल्सपासून अर्थचं सेंटरचं डिस्टन्स कमी आहे, म्हणून वेट कसं असतं? मॅक्झिमम. का? कारण तिथं ग्रॅव्हिटेशन, अर्थचं ग्रॅव्हिटेशन कसं आहे? जास्त आहे. अर्थचं ग्रॅव्हिटेशन कसं आहे? जास्त आहे. म्हणून वेट पोल्सला जास्त राहील आणि इक्वेटरला काय राहील? कमी राहील. कारण अर्थचं सेंटर आणि इक्वेटरचं डिस्टन्स जास्त असतं, तिथं ग्रॅव्हिटेशन कमी असतं. सेकंड क्वेश्चन: Why is the weight of an object at a high altitude less than weight at the sea level? प्रश्न असा आहे, एखाद्या वस्तूचं उंचावर वजन कमी असतं, परंतु समुद्र सपाटीजवळ वजन कसं असतं किंवा ग्राउंडजवळ वजन कसं असतं? जास्त असतं. का? कारण जसं जसं आपण उंच जाऊ तसं तसं अर्थचं ग्रॅव्हिटेशनची व्हॅल्यू काय होते? कमी होते. काय होते? कमी होते. आणि आपलं आणि अर्थचं जे सेंटर आहे याच्यामधलं अंतर वाढतं, म्हणून जसं जसं आपण उंच जाऊ तसं जसं वेट आपलं काय होणार आहे? कमी येणार आहे. काय येणार आहे? कमी येणार आहे. मास कॉन्स्टंट असतं, मात्र वेट हे काय असतं? बदलत असतं, कारण वेट हे ग्रॅव्हिटेशनल फोर्सवर डिपेंडंट आहे. त्याच्यात बघा आता, विल इट बी पॉसिबल टू यूज वन अँड द सेम युनिट टू मेजर फिजिकल क्वांटिटीज सच ॲज मास, वेट, डिस्टन्स, वेलॉसिटी, टेम्परेचर? मग बघा, मास, वेट, डिस्टन्स, वेलॉसिटी, टेम्परेचर या सगळ्या फिजिकल क्वांटिटी आहेत आणि या सगळ्यांसाठी एकच युनिट आपल्याला घेता येईल का? एकच युनिट वापरता येईल का? तर अजिबात नाही. सगळ्यांसाठी आपण एकच युनिट वापरू शकत नाही. इन एव्हरीडे अफेअर्स म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये वी मेजर मेनी डिफरंट फिजिकल क्वांटिटी. आपण अनेक फिजिकल क्वांटिटी ह्या मोजत असतो, मेजर करत असतो. As these physical quantity are different from each other at specific time used to measure each quantity. म्हणून ह्या ज्या फिजिकल क्वांटिटी आहेत ह्या कशा डिफरंट आहेत? वेगवेगळ्या आहेत. ओके. म्हणून यांचे जे युनिट आहेत प्रत्येकाचे ते कसे असणार आहेत? प्रत्येक क्वांटिटीचे वेगळे असणार आहे. देअरफॉर डिफरंट युनिट्स आर यूज टू मेजरिंग डिफरंट क्वांटिटी. म्हणून वेगवेगळ्या क्वांटिटी मेजर करण्यासाठी आपल्याला डिफरंट युनिट्स त्याच्यासाठी वापरावे लागतील. बाजूला बघा, डू यू नो, त्यात बघा, अवर बॉडी हॅज वेट. आपल्या बॉडीला काय असतं? वेट. बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशन फोर्स ऑफ द अर्थ. मग बॉडीला वेट कशामुळे? अर्थचं जे ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे, गुरुत्वीय बल, त्याच्यामुळे प्रत्येक बॉडीला काय असतं? वेट असतं. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द मून बिंग लेस, अवर वेट विल टर्न टू बी लेस देअर. आता मूनचं जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो कसा आहे? कमी आहे, लेस आहे. मग आपण जर मूनवर गेलो तर आपलं वेट कसं राहील? कमी राहील. कसं राहील? कमी राहील. अवर मास हावेअर इज द सेम ॲट बोथ प्लेस. आपलं जे मास आहे ते मूनवर आणि अर्थवर सारखं राहील, परंतु आपलं जे वेट आहे अर्थ आणि मूनवर कसं राहणार आहे? वेगवेगळे राहणार आहे. लक्षात घ्या. पुढचा जो टॉपिक बघायचा आहे आपल्याला तो आहे स्टँडर्डाइज मेजरमेंट. स्टँडर्डाइज मेजरमेंट, मेजर कसे स्टँडर्डाइज केले जातात ते आपल्याला बघायचं. त्यात बघा, टेक अ बॉल स्ट्रिंग. एक बॉल स्ट्रिंग घ्यायची. लेट वन स्टुडंट फ्रॉम द क्लास मेजर 4 हँड स्पॅन ऑफ द स्ट्रिंग अँड कट इट देअर. ओके. आता बघा, 4 हँड स्पॅन म्हणजे काय? आपण असं आपलं जे मिडल फिंगर आहे आणि आपला जो थंब आहे
स्ट्रेच करायचा, त्याच्यातलं अंतर त्याला काय म्हणतो आपण, 4 हँड पॅन्स. त्याला हँड पॅन म्हणायचं, त्याला काय म्हणायचं, 4 हँड पॅन म्हणायचं. ठीक आहे. आणि एकाला काय सांगायचं, 4 हँड पॅन्स एवढं काय घ्या, म्हणजे 4 हँड पॅन एवढं स्ट्रिंग घ्यायची. मग तो असं 1 2 3 4 असं तो घेईल. लेट इच ऑफ द अदर स्टुडंट इन क्लास कट 4 हँड पॅन्स ऑफ द स्ट्रिंग 2. दुसऱ्याला बी सांगायचं, तू तुझ्या 4 हँड पॅन्स एवढं डिस्टन्स घे आणि ती स्ट्रिंग काय कर, कट कर. नाव होल्ड ऑल पीसेस टुगेदर बाय 1 एंड. नंतर बघा असे बऱ्याच मुलांना आपण करायला लावू, 4 हँड 4 हँड 4 हँड, ते कट करतील आणि सगळ्यांचं आपण एकत्र घेऊ. सगळ्यांच्या ज्या स्ट्रिंग आहेत त्यांची जे टोकं आहेत एका जवळ ठेवायचे आणि असं खाली सगळ्यांना कम्पेअर करायची, तुलना करायची. आर दे ऑल ऑफ द सेम लेंथ, सगळ्यांच्या लेंथ सारखे राहतील का 4 हँड? नाही, कारण 4 हँड ते कोणावर डिपेंडंट आहे, त्या त्या व्यक्तीवर डिपेंडंट आहे. तसं तो 4 हँड खूप मोठा आहे किंवा छोटा असू शकतो. सेकंड बघा, नाव मेजर द लेंथ ऑफ बेंच बाय मीन्स ऑफ स्पॅन ऑफ युअर हँड. म्हणजे तुमच्या स्पॅन ऑफ युअर हँडने काय करायचं, बेंच मेजर करायचा आहे. आपण स्केल वापरत नाही आहे, फक्त हँड स्पॅन वापरतो आहे. आज युअर फ्रेंड टू डू सेम, तुमच्या मित्रालाही सांगा तो पण हँड स्पॅनने तो बेंच काय करेल, त्याची लेंथ मेजर करेल. डीज इच ऑफ यू ऑप्टेन द सेम मेजर फॉर दॅट बेंच, प्रत्येकाचा आन्सर सारखं येईल का हँड स्पॅनचं? नाही. व्हॉट वुड बी द रिझन, काय रिझन आहे? कारण प्रत्येकाचा जो हँड स्पॅन आहे तो काय असेल, वेगवेगळा असू शकतो. आलं लक्षात? म्हणून येणारी जी लेंथ आहे ती वेगवेगळी येणार आहे. स्टँडर्डाइज मेजर आर रिक्वायर्ड फॉर मेजरिंग थिंग. आपल्याला जर कुठल्या वस्तू मोजायच्या असतील तर त्याच्यासाठी आपल्याला स्टँडर्डाइज मेजरमेंट करणारा एखादा डिव्हाइस पाहिजे. सच मेजर्स आर कॉल्ड स्टँडर्डाइज युनिट. त्याला आपण काय म्हणतो, म्हणजे असे जे मेजर्स असतील त्याला आपण स्टँडर्ड युनिट असं म्हटलं जातं. वी हॅव टू मेजर मेनी फिजिकल क्वांटिटी ॲक्युरेटली. आपण अनेक फिजिकल क्वांटिटी व्यवस्थितपणे ॲक्युरेटली मेजर करतो. टू मेजर एनी क्वांटिटी वी यूज द युनिट स्पेसिफाय फॉर इट. आणि त्या क्वांटिटी मेजर केल्यानंतर आपण त्याला काय देतो, युनिट्स देतो. काय देतो त्याला, युनिट्स देत असतो. फॉर एक्झाम्पल द मीटर यम इज द स्पेसिफाय युनिट फॉर मेजरिंग लेंथ. लेंथ मेजर करताना आपण मीटर, छोटं असलं तर सेंटीमीटर, पण मोठं असलं तर आपण ते कशामध्ये मेजर करतो, मीटरमध्ये करतो. अ सर्टन डिस्टन्स हॅज बीन ॲक्सेप्टेड ॲज स्टँडर्ड फॉर 1 मीटर. आता बघा 1 मीटर म्हणजे काय, एक ठराविक अंतर आहे, बरोबर आहे ना. ते स्पेसिफाय केलं, इथून एवढं अंतर काय पाहिजे, 1 मीटर. इथून एवढं अंतर काय असेल, 1 मीटर असेल. हे काय आहे, स्पेसिफाय केलेलं आहे. व्हाय इज देअर नीड फॉर सच स्टँडर्ड युनिट. मग स्टँडर्ड युनिटची गरज का आहे, म्हणजे युनिट का स्टँडर्डाइज केले जातात. सपोज द स्पॅन ऑफ हँड इज ॲक्सेप्टेड ॲज युनिट फॉर मेजरिंग लेंथ. समजा एखादी लेंथ मेजर करण्यासाठी जर आपण आपल्या हँड स्पॅनचा यूज केला तर काय होईल. विथ दिस युनिट वी कॅन मेजर लेंथ ऑफ क्लोज ॲज टू हँड स्पॅन. समजा त्यावेळेस म्हणजे आपण हँड स्पॅन हे युनिट कन्सिडर केलं आणि एखादं आपण क्लॉथची लेंथ मेजर केली, 2 हँड स्पॅन 3 हँड स्पॅन अँड सो ऑन, म्हणजे 3 हँड स्पॅन आणि सो ऑन. अशा पद्धतीने जर आपण एखाद्या क्लॉथची लेंथ मेजर केली, हावेवर द लेंथ ऑफ द क्लॉथ मेजर बाय इच वन अस विल कम आउट टू बी डिफरंट. कारण प्रत्येकाने जे मेजर केलेली आहे 1 हँड स्पॅन 2 हँड स्पॅन, ते आन्सर कसं येणार आहे, प्रत्येकाचं वेगवेगळे येणार आहे. कसं येणार आहे, वेगवेगळं. दॅट इज वाय हँड स्पॅन कॅन नॉट बी स्टँडर्ड युनिट फॉर मेजरिंग लेंथ. म्हणून जे हँड स्पॅन आहे हे काही स्टँडर्ड युनिट नाही आहे, हे स्टँडर्ड युनिट नसेल. बाजूला बघा बाळांनो, प्रिव्हेलिंग सिस्टीम ऑफ मेजरमेंट करण्याच्या सिस्टीम. त्याच्यातली फर्स्ट सिस्टीम दिलेली आपल्याला MKS सिस्टीम. कुठली सिस्टीम आहे ती, MKS. इन दिस सिस्टीम डिस्टन्स इज मेजर्ड इन मीटर. डिस्टन्स कशात मेजर करतात, मीटरमध्ये. मास कशात करतात, किलोग्राम. आणि टाईम कशात, सेकंड. म्हणजे बघा मीटर, किलोग्राम, सेकंड सिस्टीम आहे ती MKS सिस्टीम. आलं लक्षात. नंतर दुसरं आहे CGS सिस्टीम. आता याच्यात बघा, इन दिस सिस्टीम डिस्टन्स इज मेजर्ड इन सेंटीमीटर. डिस्टन्स कशात मेजर करतात, सेंटीमीटरमध्ये. मास इन ग्राम्स. मास कशात मेजर करतात, ग्राममध्ये. टाईम इन सेकंड. टाईम कशात मेजर करतात, सेकंड. म्हणून बघा सेंटीमीटर, ग्राम, सेकंड सिस्टीम आपण तिला म्हणतो. इन द MKS सिस्टीम ऑफ मेजरमेंट डिस्टन्स, मास अँड टाईम आर ॲक्सेप्टेड ॲज अ फंडामेंटल क्वांटिटी. मग MKS सिस्टीममधलं जे मेजरमेंट आहे, डिस्टन्स, मास आणि टाईम, यांना आपण काय म्हणतो, फंडामेंटल क्वांटिटी. त्या क्वांटिटी दुसरं कोणावरही अवलंबून राहत
नाही, म्हणून आपण त्याला फंडामेंटल क्वांटिटी म्हणतो. दिस 3 क्वांटिटी आर कॉल्ड यूज टू मेजर ऑल अदर क्वांटिटी. आणि ह्या 3 क्वांटिटीने दुसऱ्या क्वांटिटी ह्या मेजर करता येतात. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. आपल्याला आता इथं टेबल काय करायचं आहे, कंप्लीट करायचं आहे. त्याच्यात बघा फिजिकल क्वांटिटी MKS CGS असे आपल्याला कॉलम दिलेले आहेत. फिजिकल क्वांटिटीमध्ये जे फर्स्ट टर्म दिलेली आहे आपल्याला ती आहे मास. मास MKS सिस्टीममध्ये किलोग्राम, CGSमध्ये ग्राम. डिस्टन्स MKS सिस्टीममध्ये मीटर, CGSमध्ये सेंटीमीटर. मीटर सेंटीमीटर. टाईम MKSमध्ये पण सेकंड आहे, CGSमध्ये पण सेकंड आहे, तिथे पण सेकंड आहे. ओके. जो स्पीड आहे, स्पीड MKS सिस्टीममध्ये मीटर पर सेकंड काय असतो, मीटर पर सेकंड असतो, किंवा किलोमीटर पर आवर म्हटलं तरी चालेल. नाही, स्पीड हा MKS सिस्टीममध्ये किलोमीटर पर आर असतो. किलोमीटर पर आर आवर म्हणजे एच लिहायचं फक्त. CGS सिस्टीममध्ये मीटर पर सेकंड, मीटर पर सेकंड. हां, मीटर डिवाइडेड बाय यस. यस. देयर आर मेनी फिजिकल क्वांटिटी. अनेक फिजिकल क्वांटिटी बट ईच अदर. देयर आर मेनी फिजिकल क्वांटिटी बट मेजॉरिटी ऑफ देम आर रिलेटेड टू ईच अदर. म्हणजे अनेक फिजिकल क्वांटिटी आहेत, पण तो बऱ्याच फिजिकल क्वांटिटी एकमेकांशी काय आहेत, रिलेटेड आहेत, संबंधित आहेत. फॉर एक्झाम्पल, यू हॅव लर्न दॅट क्वांटिटी ऑफ स्पीड. तुम्हाला स्पीड ही क्वांटिटी माहिती आहे. स्पीड म्हणजे काय असतो, रेशो ऑफ क्वांटिटी डिस्टन्स अपॉन टाईम. डिस्टन्स अपॉन टाईम म्हणजे काय, स्पीड. मग स्पीड कोणावर डिपेंडंट आहे, डिस्टन्स आणि टाईमवर. कोणावर डिपेंडंट आहे, डिस्टन्स आणि टाईम्सवरती डिपेंडंट असणार आहे.